चांगला फटका मितमनेनं शस्त्रच्या त्या खाली पाठलाग करणार का? तोपर्यंत मितमनेनं सीमा रेषेच्या ओलांडणार. पंचांचा 4 धाव येणार. दणदणीत कणकणीत चौकार. तुझा धन्यवाद आणि शुभेच्छा देऊया. चांगली या ठिकाणी धून वाजवलीत. प्रेक्षकांची मने जिंकण्याचा तुमचा प्रयत्न असेल त्याबद्दल काय वादच नाही. परंतु या ठिकाणी जर सामन्याकडे जर वळालो तर अतिशय चांगली या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. ते रुतेश यांच्या बॅट्समधून 1 बाउन्स 4 चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलकावर धावा जमा झाले त्या फक्त आणि फक्त 6 बिनबाद 6. चांगली सुरुवात तुराडे संघाची. नौका गोलंदाज असणार एनमासी संघाचा प्रवीण. पंच नक्कीच आमच्याकडे वळणार. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणं पंचाने या ठिकाणी स्वर चेंडू दर्शवला आणि स्वर चेंडूच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा जमा झाले त्या तुराडे संघाच्या फक्त आणि फक्त 7 बिनबाद 7. पहिले षटक प्रगतीपथावर असताना प्रवीण यांचा अतिशय चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. बघूया मेंढर पॉवरचा षटकाचा पुरेपूर फायदा करणार का तो तुराड संघ. अतिशय चांगला मारलेला जमीन लगेचचा फटका. मी तर म्हणे चेंडू उचलणार. चेंडूची पिकिंग करणार. तोपर्यंत निश्चित या ठिकाणी तुराड संघाला 2 धावा तर निश्चित मिळणार. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करता पण रोशन यांनी नकार दिला. या ठिकाणी बाबा धावू नको. धोक्याची घंटा काय या ठिकाणी पत्कारू नको. पण 2 धावेच्या मोबदल्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त आणि फक्त 9. अतिशय चांगली खेळी या ठिकाणी तुराडे संघाची. स्ट्राईक एंडला असणार लेफ्टी बॅट्समन रुतेश. नो स्ट्राईकला असणार रोशन. सामोरे नौका गोलंदाज प्रवीण. चांगला फटका मी तर म्हणे 5वा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजांनी आणि पंचांचा मी तर म्हणेन या ठिकाणी अतिशय चांगली पंचगिरी या ठिकाणी करतात ते मेन पंच गणेश आवाडी आणि लेग्स पंच वामन शीद. अतिशय चांगली या ठिकाणी पंचांची जोडीच्या भूमिकेत हे काम करतात. अतिशय तेवढीच गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते यरमाल संघाकडून गोलंदाज प्रवीण. परंतु पंचाकडे या ठिकाणी दाद मागले आणि पंचांचा षटक संपण्याचा इशारा. पहिला षटक संपला आणि पहिला षटक संपल्यानंतर संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवर बिनबाद 9. जर तुराडा संघाला जर आपला जर सामना जर जिंकायचा असेल तर यरमाल संघासाठी कमीत कमी मी तर म्हणेन 52 ते 55 धावांचा उच्चांक या ठिकाणी गाठावे लागेल तो तुराडे संघाला. तसेच मी तर म्हणेन तेवढेच चालाकीचे ना चतुराईचे गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मात्र या ठिकाणी. चला पटापट फास्ट घ्या. स्पीडअप करा या ठिकाणी. चला वैयक्तिक आणि पहिले आणि सांकित दुसरे षटक टाकण्यासाठी नौका गोलंदाज असणार यरमाल संघाकडून दशरथ. बघूया दशरथ दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला नौका गोलंदाज यरमाल संघाकडून. स्ट्राईक एंडला असणार लेफ्टी बॅट्समन रुतेश. नो स्ट्राईकला असणार रोशन. सामोरे नौका गोलंदाज दशरथ. बघूया दशरथ आपला काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी करणार. तोपर्यंत स्ट्राईक एंडला असणार रुतेश. रोशन. चला पंच थोडा स्पीडअप घ्या. बघूया दशरथ आता आपल्या संघासाठी किती धावा या ठिकाणी खर्च करणार त्या आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला आले रोशन तुराडे संघाकडून. बघूया स्कोरबोर्डचा जर आपण पाहिला तर धावफलकावर धावा जमा केले. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवर बिनबाद 9. चांगली सुरुवात या ठिकाणी मी तर म्हणेन. चला स्पीडअप करा पंच. वेळ जास्त घेऊ नका. सामना चालू राहू द्या. चला
वैयक्तिक पहिल्या आणि सांकित दुसऱ्या षटक टाकण्यासाठी नौका गोलंदाज दशरथ. पहिला चेंडू मी तर म्हणाल पंच आमच्याकडे नक्कीच वळला. खूपच ऑफ स्टंपच्या जाणार पंचांनी मात्र या ठिकाणी स्वर चेंडू घोषित केला आहे. स्वर चेंडूच्या मदतीने तुरळ संघ आता जाऊन प्राध्यापक जाऊन पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवर. अतिशय चांगली सुरुवात आणि खराब गोलंदाजी. पहिला चेंडू दशरथ यांनी खराब चेंडू या ठिकाणी टाकलाय तो आपल्या संघासाठी आणि तुराड संघाचा त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. तो स्ट्राईक असणार रोशन. पुन्हा तीच चुकी तीच लेन पंच नक्कीच आमच्याकडे वळणार. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर 95 तर या ठिकाणी स्वर चेंडू घोषित केलाय. अवंतर एक धाव मिळणार अशा तऱ्हेने संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवर. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना तो यलमा संघाचा गोलंदाज दशरथ. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दर्शन मात्र वारंवार 2 चेंडू मात्र या ठिकाणी खराब टाकलेत आणि त्याचा फायदा झालाय तो तुराडे संघाला. तुराडे संघ आता अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवर. बिनबाद 11. चांगला फटका मिता म्हणे शस्त्रक्षेत्रा खाली धोका होणार का या ठिकाणी. जेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान झाले. फलंदाज मात्र या ठिकाणी रोशन याला जीवदान मिळालाय. चुकीला माफी नसते दादा, चुकीला माफी नसते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर. अतिशय चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन गोलंदाजी चांगली होती. जर पाटीलकरांनी जर त्याला साथ दिली असती तर नक्कीच. चला स्पीडअप करा पंच, स्पीडअप करा. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर. बॉल झाले ते 2. रनआउट. ओके शत्रशे तुम्ही लावून घ्या तोपर्यंत आम्ही तुम्हाला निकाल सांगतो. शत्रशे लावून घ्या येणेकरून तुम्ही वेळ काय जास्त घेऊ नका. शत्रशे लावून घ्या. नॉट आउट. चला या ठिकाणी 2 धावा मिळाले ते तुराडे संघाला आणि 2 धावेच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर. स्पीडअप करा थोडा पंच. सामना लगेच चालू करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खूप सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत.
चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंचांनी खूपच लेग स्टंपच्या बाहेर जाणार. पंचांनी स्वर चेंडूचा या ठिकाणी इशारा दिला आणि स्कोरबोर्ड जाऊन बघितला तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 15 या धावसंख्येवर. बिनबाद 15. चांगली सुरुवाती तुराडे संघाची. गोलंदाजच्या मार्केवरती यरमाळ संघाकडून गोलंदाज दशरथ. पुन्हा तीच दिशा, तीच लेन, पुन्हा तीच दिशा भरकडलाय गोलंदाज दशरथ. पुन्हा स्वर चेंडू आणि स्वर चेंडूच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 16 या धावसंख्येवर. अतिशय कठीण परिस्थिती येऊन ठेपणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. वारंवार स्वर चेंडू आणि त्याचा फायदा होतो तो तुराड्या संघाला. गोलंदाजच्या मार्केवरती असणारा यरमाळ संघाचा गोलंदाज दशरथ. स्ट्रायकिंगला असणारा ऋतेश तुराडे संघाचा. नो स्ट्राईकला रोशन. दुसरं षटक प्रगतीपथ असताना तुराडे संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 16 या धावसंख्येवर. अतिशय चांगला मिड विकेटला मारलेला फटका. बघूया चेंडू उचलणार, चेंडूची पिकी करणार का. तोपर्यंत निश्चित 2 धावा मिळालेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न तर केला नाही, परंतु 2 धावा तर या ठिकाणी मिळाल्या. 2 धावेच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती तुराडे संघाची 18 या धावसंख्येवर. दुसरा षटक प्रगतीपथ असताना अतिशय मी तर म्हणेन खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तो यलमाल संघाचा. गोलंदाजच्या मार्केवरती गोलंदाज दशरथ यांनी आतापर्यंत खूप खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले. तो यलमाल संघाचा गोलंदाज असणार तो दशरथ. चांगला फटका मी तर म्हणेन. बघूया गल्लीमध्ये ढकललेला फटका. चेंडू उचलणार, चेंडूचे पिकी करणार. तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी मिळणार ती तुराडे संघाला. एक धाव मिळाल्यानंतर तुराडे संघ धावफलकावर धावा जमा केले. त्या तुराडे संघाने 19 धावा बिनबाद 19. अजूनही दुसरा शतक प्रगतीपथ असताना तुराडे संघ जाऊन पोहोचलाय तो 19 धाव संख्यावर. दुसरा षटक प्रगतीपथ असताना तुराडे संघ जाऊन पोहोचला तो धावफलक 19 या धावसंख्येवर बिनबाद 19. अतिशय चांगली सुरुवात मी तर म्हणेन. पुन्हा पण आमच्याकडे नक्कीच मी तर म्हणेन वळणार का, परंतु या ठिकाणी फ्री हिट असणार. नो बॉल, नो बॉल या ठिकाणी मिळालाय. बघूया फ्री हिट असणार. असे तऱ्हेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20. म्हणजे मी तर म्हणेन अद्याप तुराडे संघाने प्रत्येक षटकामागे 10 धावेची सरासरी गाठले. अजूनही काही दुसरे षटक प्रगतीपथ असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते दशरथ या गोलंदाजाचे. परंतु आता मात्र कुठेतरी एक चकवा देण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज दशरथ आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी असणार दशरथ. बघूया चौकात देणार, षटकात देणार, एकेरी दुहेरी धाव देणार का. तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवर. अतिशय चांगला वंचन मारलेला फटका क्षेत्ररक्षक होता. गोलंदाजाने मात्र या ठिकाणी जल सोडले. चेंडूची पिकी करणार. तोपर्यंत निश्चित 2 धावा निश्चित या ठिकाणी. 2 धावा पूर्ण. तुराडे संघाला 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या. 2 धावा मिळाल्यानंतर तुराडे संघ जाऊन पोहोचलाय तो. दल गोलंदाजाचा या ठिकाणी विचार केला तर या गोलंदाजाने मात्र दुसरा षटक टाकण्यासाठी आलेला दशरथ यांनी 11 चेंडू टाकलेत. किती 11 म्हणजे 5 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत. म्हणजे 5 धावा एक्स्ट्रा दिल्या या गोलंदाजाने. आणि धावफलकाचा विचार केला तर तुराडे संघ जाऊन अद्याप जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर बिनबाद 22. स्पीडअप करा, स्पीडअप करा पंच. चला यलमा संघाने लगेच वारंवार मीटिंग घेऊ नका, लगेच स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खूप सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीचा आणि शेवटचा सामना असा म्हणता येणार नाही. तर आपल्याला बरेचसे सामने या ठिकाणी. पाणी ओके, पाण्याची सोय करा. लगेच स्वयंसेवक कुठे असतील तर त्यांनी लगेच या ठिकाणी पाण्याची सोय करायची. दोन षटकाचा या ठिकाणी खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्याचा स्कोरबोर्ड जर पाहिला तुराडे संघाचा तर 22 या धावसंख्येवर बिनबाद 22. आपण बरेचसे दादा आपण पाहिले तर बरेचसेच मी मगापासून जर पाहतो तर पहिल्या षटकामध्ये 1 विकेट 2 विकेट जातात. परंतु या ठिकाणी तुराडे संघाने विकेट मेन या ठिकाणी
टिकून ठेवले तर आपण त्याबद्दल दोन शब्द काय बोलू शकता? खूप चांगला प्रयत्न आहे. त्यांचा म्हणणं असं आहे का हा प्रयत्न चांगला आहे, खरोखर अतिशय चांगला, त्यांना आपण धन्यवाद देऊया. तर अशीच प्रगती करा जेणेकरून स्कोरबोर्ड तुमचा उंचावला पाहिजे, जेणेकरून 55, 52, 56 अशा धावा आल्याच पाहिजेत. कारण अजूनही काही उर्वरित 2 षटक शिल्लक असावेत, तर 12 चेंडू असावेत आणि 12 चेंडूमध्ये किती धावा येणार त्या तुराडे संघाच्या आपल्याला पाहायचं आहे. तर स्पीडअप करा. यलमाल संघाने आपला थोडा वेळ का जास्त घेऊ नका, लगेच आपल्याला या ठिकाणी सत्रशन लावा. जर डीजे मास्तर पण आपले थोडेसे प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी चांगली चांगली धून लावली तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी चांगले मनोरंजन आम्हाला या ठिकाणी ऐकावा मिळेल आणि तुम्हाला सुद्धा आपण धन्यवाद आणि शुभेच्छा देऊया. मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलोय टुर्नामेंट पाहण्यासाठी. अतिशय चांगली टुर्नामेंट मी तर म्हणेन शिवराज्य चॅम्पियन चषक 2026 या निमित्ताने आयोजित केलेली ही टुर्नामेंट यंग स्टार ग्रुप यांच्या वतीने त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. चला परेश वैयक्तिक पहिल्या आणि सांख्यिक तिसरे षटक टाकण्यासाठी आलेला नौका गोलंदाज परेश. बघूया स्ट्रायकेटला अडचणार ऋतेश आणि परेश यरमाल संघाकडून जरा पंच थोडं कुत्री थोडी बाहेर काढली असती तर बरी झाली असती. पंच पंच काय बॉल आहे का? डॉट बॉल आहे ना, कुत्री बाहेर काढा पहिला, कुत्र्यानं बाहेर काढा. कारण दोन्ही संघाचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला सूचित करतो. जाऊया मॅच मध्ये आपण पाहिलं तर तुराडे आणि त्यांच्याकडे फाईट करणारा संघ यरमाल सिंह या दोन संघादरम्यान आपल्याला बिग फाईट लढत पाहायला मिळते. पहिलं ना तर 2 षटकांचा खेळ संपलाय, त्यानंतर तिसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो परेश. स्कोरबोर्डचा विचार केला ना तर 23 धावा अद्यापर्यंत दफलकावरती लागल्या जात आहेत. एकही विकेट अद्यापर्यंत गमावलं नाही तुराडे टीमना. तर चांगला पार्टनरशिप आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऋतेचा जर विचार केला तर 10 बॉल 12 धावांवरती तो खेळतोय आणि रोशन 5 बॉल मध्ये 4 धावा. पाहिलं ना तर खराब खेळ आज त्यांच्या रीतीनं पाहायला मिळतोय. विकेट जरूर त्यांना सॅक्रिफाईस केला नाही, परंतु धावांचा डोकर अद्यापर्यंत पाहायला मिळत नाही. 2.2 ओव्हरचा खेळातून संपला, 23 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. परेश गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुढचा बॉल पंचाच्या उजवीकडे चांगले गोलंदाजी सातत्यानं पाहिले. मागच्या गोलंदाजांना कुठेतरी एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना षटकाला समाप्ती केली आणि कुठेतरी महागड षटक फेकला, परंतु त्यानंतर चांगले गोलंदाजी परेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तयार होतोय. यावेळेस हा बॉल सरकून करण्याचा प्रयत्न आडवा बॅटनं, परंतु नाही, बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न पाहिलं ना तर आणखीन एकदा दडपणानं प्रेशर निर्माण होतोय तुराडे टीमवरती. सलामीर जोडी आज आपण पाहिली ना तर चांगला खेळ साकारत नाही. रोशनचा विचार केला, स्ट्राईकला तो खेळतोय. 6 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. खराब रीतीने खेळ आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तुराडे टीम्स कडनं. हा पहा आडव्या बॅटनं शोक सजवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. विकेट कीपर बॉल काढतो, जज करेल. पहिला झेल इथून मात्र कॅरी केला जातोय. पहिला धक्का लागतोय तुराडे टीमला. फलंदाज बाद होतोय रोशन.
आपण थोडंसं कॉपरेट केलं तर तितकं चांगलं होईल. टीम मीटिंग आपण घेऊ नका. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये पाहिलं तर अवघ्या दफलक जमा केलाय तुराडे टीम्सना 26 आणि अजूनही 6 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये अजूनही बाकी. गोलंदाजी बार पडते. शेवटच्या षटक फेकण्यासाठी गोलंदाज दाखल होतोय जगदीश. जगदीशच्या हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला जातोय. चांगली गोलंदाजी आज गोलंदाजाची दादागिरी पाहिली ना तर या मॅच मध्ये देखील झाली एरमाल सी टीम्स कडला. जरूर दुसरे षटक थोडंसं मागणं फेकलं पडतो त्यानंतर कमबॅक झालाय. पुढचा बॉल बॉलर तयार होतोय. पहा पहिला बॉल होता वेग नाही परंतु गतिकमध्ये परिवर्तन पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्पिन झालाय. बॉल आतमध्ये फिरलाय आणि हा डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. चांगला बॉल रिलीज केला जातोय गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून. 26 धावांवरती इथून मात्र रोखून ठेवला तुराडे टीम्सला. महेश मैदानाच्या आतमध्ये ज्याने देखील 3 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा जमा केल्यात आपल्या टीमसाठी. खराब खेळ तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. हा बॉल पहा बॅटची कडा घेतल्या. विकेट किपर जज करेल. आणखीन एक करारा झटका लागतोय तुराडे टीमला. महेश मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. पहा इथून मात्र थोडंसं बाकपण मध्ये ढकललं जातोय तुराडे टीम्सला. 26 धावांवरती 2 गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. आणि अजूनही 4 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये बाकी असणे. गोलंदाजी ट्रॅक वरती जगदीश चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी चांगली झाली आज. चांगला क्रिकेट आज पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या. फलंदाजांना देखील विनंती करतोय. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंबर 4 वरती दिनेश. यावेळेस पुढचा बॉल बॉलर तयार होतोय जगदीश. चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल पहा कमी गतीने फेकलाय परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. पंच आमच्याकडे वरती लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक करत असताना वाईड बॉल घोषित केला जातोय. इथून मात्र 100 धाव खर्च करत असताना पाहायला मिळतोय. 100 धावेच्या मदतीने कसं का होईना धावफलकामध्ये वाढ होत असताना 27 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. सत्तावीस धावा. इथून मात्र थोडस दिशा भटकत असताना जगदीशला पाहायला मिळतोय. हा बॉल पहा गुडनाट एक तमाशा दे. एक स्वीप शॉट पाहायला मिळतोय परंतु स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे क्षेत्रक्षेत्र देण्यात द्या. एक धाव मित्र इथे कंप्लीट केली जाईल. दुसरी साठी परतले आहेत नाही. इथून मात्र आणखीन एक धक्का मिळतोय. 1 मोर डाऊन विकेट. फलंदाज बाद होईल. गेल्या माघारी परतावं लागतंय. दिनेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राकेश. आणि इथून मात्र खेळी चांगली साकारावी लागणार आहे. अजून आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ या इनिंग मधील बाकी असणारे. टार्गेट सेट करणारे हे 3 बॉल आणि अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ राहिला नाही. 27 धावा अवघ्या मात्र स्कोरवरती लागले जात आहेत. लो स्कोरिंग सामना हा पाहायला मिळेल का हा देखील प्रश्नचिन्ह आज प्रेक्षकांच्या भेटी झाला. डावखुऱ्याचा हा फलंदाज त्यासाठी हा चांगला बॉल रिलीज केला जातोय. सतिक यॉर्कर यावेळेस फेकला जातोय. जगदीशच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. आणखीन एकदा प्रेशर निर्माण होतोय. आज गोलंदाजीची शैली आज काही वेगळीच राहिली. चांगले गोलंदाज आज या टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. एरमाल सी संघ या संघ जर विचार केला तर आमदार चषकामध्ये हा संघ केवळ या क्रीडांगणामध्ये खऱ्या अर्थानं दुसऱ्या क्रमांकाचा वाढकरी ठरला होता. चांगली खेळी त्या मैदानामध्ये देखील आम्ही पाहिली होती.
या रीतीनं धाव घेणे या रीतीनं आपण पाहिल्यानंतर स्ट्राईक रुटीन नसणारे पाप फलंदाज या रीतीनं जरी का विकेट किपरच्या हातामध्ये बॉल असला तर स्ट्राईक नसताना परंतु हा वाईट बॉल आहे पंचाचा इशारा येतोय इथून मात्र अवांतर धाव जरूर खर्च केल्या पुढचा बॉल यावेळेस जगदीश तयार होतोय हा बॉल पहा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आणखीन एकदा पंच आमच्याकडे वळतील आणखीन एकदा खराब बॉल फेकला एकशा मात्र वारंवार चुका करत असताना पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये देखील मात्र एकशा माध्यपर्यंत विचार केला तर 2 खर्च केल्यात या गोलंदाजांना चांगले चांगले गोलंदाजी करत होता परंतु इथे मात्र दिशा फटकत असताना पाहायला मिळतोय जगदीश गोलंदाज अजूनही 2 बॉलचा खेळीतून बाकी असणारे राकेश ट्रायकेंडला पाहायला मिळतोय परंतु राकेश आता पुरेसा काही करत नाहीये एक बॉल तो खेळलाय ज्यामध्ये त्याने एकही धावा जमा केले नाहीये हा बॉल पहा गुडनाट एक तमाशात एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय कव्हर ड्राईव्हला बॉल अडवला जातोय आणि इथून तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल सिंगलच्या मदतीने आता मात्र स्कोरवर जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती इथून मात्र शेवटचा बॉल आणि या बॉलवरती मोठा फटका येणं तुराडे टीमसाठी तितकंच गरजेचं असणार आहे परंतु ते फटके देखील लगावून देत नाही विचार केल्यानंतर या इनिंग मध्ये काहीशे मोठे फटके आले नाही आहेत एका चौकारच्या मदतीने इथे मात्र फलक जमा केला 31 आकड्यावरती शेवटचा बॉल फुल टॉस होता त्यावरती चांगला प्रहार परंतु पहा इथे मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल चाललाय थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाल्या आणि त्या मिसफील्डचा फायदा असतो रेड टीमला 4 धावेना बॉल झालाय फरार येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीने 35 धावा स्कोरवरती लागला जात आहेत 24 बॉल आणि इथून मात्र 36 धावांचा टार्गेट सेट केलाय हिरमाळ सी टीम समोर चला स्पीडअप घ्या तुराडे टीम्स आपण लगेच जा पहा लगेचच आपण फील्ड सिलेक्शन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल जायचा 24 बॉल 36 धावांचा इथून पाडला करावा लागणाऱ्या एरमाल सी टीम समोर चला पहा विनंती करतो सलामीर जोड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल करा तसेच तुराडे टीम्स आपण लगेचच फील्ड सिलेक्शन करून घ्यायचं पहा इथं खूप उशीर होतोय अजूनही पहिल्या फेरीतील आपल्याला शेवटचे मॅच खेळवायचा शेवटची मॅच पाहिली ना तर त्यानंतर बरेचसे काही सामने आपल्याला खेळवावे लागणार आहेत
चला गेम स्टार्ट. कोणी निंदा कोणी वंदा न समालोचक आमचा धंदा. पहा ट्रॉफ्या पहा, काजू बदाम खाऊन बशा फुगल्यात बा. अरे मोठ्या मोठ्या स्पर्धा झक मारतील. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. पंच तुमच्या गाड्या थोडा पेट्रोल जास्त झालाय, गाड्या आपल्या लगेच सोडा. ऐ गावदेव प्रसन्न बिंजोड बिंजोड बिंजोड. पहा ज्या शर्तीची आपण वाट पडतो, आतुरतेने वाट पाहतो, तो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहा चला गोलंदाज पहिला सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क पडती हा. छोटा पॅकेट बडा धमाका दिनेश. चला बापू गाड्या सोडा, बापू गाड्या सोडा. खालच्या साईडला गाड्या गेल्यात बापू जवळ, लगेचच आपण गाड्या सोडायच्या. दोरी पंच सावध, नाही तर आपल्या किडनॅप फेल होतील ताबडतोब. चला बापू, जी पब्लिक आली त्यांच्या तंगड्या उपट्या टाका आपण लगेचच, आणि ती पब्लिक लगेच बाहेर काढा मैदानाच्या. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा पाहिल्यात. 35 धावा 36चा टार्गेट सेट केलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन्ही संघ एकाच ताकदीचे आणि एकाच पाहतोय कॅलिगरचे हे दोन्ही संघ पाहतो आपण. आणि दमदार सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहताना आपण जे प्रेक्षक आम्हाला पाहतात त्या प्रेक्षकांचं करू स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय. पहिलाच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. ओहो ऑनलाईन मात्र भरपूर प्रेक्षक आम्हाला पाहताय. ओहो बा 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 बेकार, खुरपून खुरपून मारलाय. सुपला शॉट गड्या बेकार. कोट लपून ठेलाच पडायला आला चौकार. गड्या यो गडी आडिया बांधायचा गड्या आहे बेकार. बॉलर सावध गड्या, आता तुझ्या किडनॅप फेल गड्या. आता काय ना खरा गड्या, कारण याला निंबू आणलात. 32 कांड्याचा भगती त्याच्या खिशाना आहे, वरून निंबूही खिशाना आहे त्याचे. हेरा चेक करा बेकार. पुन्हा एकदा तयार. राईट मोरती विकेट. ओहो बा 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 मोकार. खुरपून 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 मारलेला भांडी शॉट. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आता डीजे वाला बोरीला बोर पिकला सांगतो. म्हणजे आयटम पटवली झपान झपान, काय सांगायचं. आता डीजे वाला झालाय झापूक झुपूक. गोली का धोका. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. काय सांगायचंय पंच, तुम्हाला काय निसा उपटाय ठेलाय का, म्हणजे गवात र बेकार. चला तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहता आपण. चला तिसऱ्या पंचांसाठी यायचं आपण. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय. गोलंदाजासाठी आक्षेप घेतला जातोय, गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेतला जातोय. अरे या दोघांचा चाललाय तरी काय रे, इकून तिकडं इकून तिकडं. काय बेकार सांगायचं आहे गड्या हो. का पोरी बघा आला तुम्ही इकडं, आल दिल तर ना आलं ना बेकार. चला पंच गेम स्टार्ट करा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे. अजून एक सामना पेंडिंग आहे. पहिल्या सत्रामधला पाहतो आपण हा चौथा सामना. चौथ्या सामन्यामध्ये मात्र पाहतो आपण संघ दोन्ही एकाच ताकदीचे पाहतो आपण. पहिल्या सत्रा मात्र वाजवी केस संपला. टोटल पाहिला पण 35 धावा 36चा टार्गेट केलाय. आणि 36चा पाठलाग करत असताना पाहतो 2 चेंडूवरती 8 धावा जमा केल्यात. फलंदाज बालाराम. हो बेकार. कुठल्या गड्यानं मोकार. काय सांगायचं आहे गड्याला. काजू बदाम जरासं कमी पडलं का काय. आता धरला गड्याला नेमक भोक्षण पडलाय गड्या. आता काय हेरी तो बेकार. पहिला गाडी घरात पहिला हादरा. पहिली 7.5 निष्ठा पनवती अपशगुन. पहिलाच मूत खडा बाजूला. बॅक टू डगआउट.
स्पर्धेचा विचार केला ना, काय दमदार स्पर्धा पाहताय. आयोजन नियोजन एकदम प्रॉपर पाहताय आपण. दमदार स्पर्धा. ₹1,00,000 बक्षीस आणि आदिवासी काय सांगायचा बेकार. अरे गड्यावर तुम्हाला आवडी संधी आली तरी तुम्ही फसायचा गड्यावर टीमो. यांच्या तेव्हा उपट्या घाला पाहिजे ते टीमींचे. जे फसायचा ना त्यांच्या तंगड्या शेकवाय पाहिजेत. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. काय सांगायचं आहे गड्या आता बेकार. काय सांगायचं आहे. वाघूर मांडली खालच्या आलेलं आणि ससाजाला वरच्या आलेलं. चेंडू सीमा पार. बॅक हा येतोय दमदार षटकार. मोकार कुठे गेला गड्याला. पा वाईट षटकार आल्यानंतर दबाव पाहतो या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट अम ओर द विकेट. हो गेंद मारण्याच्या ते वासी में गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला झाला या फलंदाजाच्या. काय सांगायचं आहे गड्या. आता गड्या लाईन बरोबर भेटले. याला 2-3 भोशाड्या दिल्या वया का म्हणून जरासा लाईनीव आलाय गडी. हो का काय सांगायचं आहे गड्या. सासू आली खोकून आणि जावं याला 90 टाकून आणि षटकार बोललं माझा वाकून. मोकार पुढे एकदा तयार. काय नको नको गड्या मारूच नको ते बोलायला कारण त्याला जुलाब लागले तर. अजिबात मारू नको कारण त्याला सलाईन लागल्या तर 2 ऍडमिट केला तर त्याला आताच आणलाय. पुन्हा एकदा नासका चेंडू नरकातला चेंडू. वाईट चेंडू. ओम भट स्वाहा भगनी भागोदरी भगमासी भग बुगे ओम भट स्वाहा. वाईट चेंडू फेकलाय. पुन्हा एक म्हणजे ये ना बोल उपट्या घालायला लागतील वाटे. काय सांगायचं आहे लय मटीवर बेकार. पुन्हा एकदा तयार. कार्यक्रम गड्या बीट आता. आता काय सांगायचं आहे. तू गावात झाला ना गावात तुझा गड्या खरा ना बेकार. आणि आयटम तर अशी कुतविल ना तुला बेकार कुतविल. तुला जवळच येणार ना पहिली गोष्ट म्हणजे. जेवल जवळ गेला ना तर तू मोकार कुत्याला गड्या. तुला लगीन झालाय मग बायकोचा मार खालाच गड्याने. मेलाच गाड्या तू आता मेला. मोकार कुत्या गाड्या तुला. बाबा आज इकडे झोपायला लागेल. हा चांगला आहे गड्या चांगला आहे. काय सांगायचं आहे. बराय बराय. बायकोला घाबरला गडी. हो का बराच लांब षटक होता. मोकार बोल टाकला गड्या ना. पहिला पहिला गोलंदाजाचा विचार केला. पहिला 17 धावा खर्च केलात म्हणजे थोडासा महागडा ठरलाय. कमबॅकिंग गोलंदाजी करायची होती. पहिल्या विचार केला ना 36चा पाठलान करायचा आणि 36चा पाठलान करत असताना पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये धावा केल्या तब्बल. एक गडी मात्र बाद जरूर केला. त्यानंतर मात्र थोड्याशा मात्र विचार केला. धावा भरपूर खर्च केल्या. आता समीकरणचा विचार केला. 18 चेंडू आहेत ना. 18 चेंडू मध्ये बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अजूनही रंगस्थितीमध्ये सामना. एक आता षटक मात्र 18 चेंडू मध्ये ना 6 चेंडू मात्र चांगले फेकले ना नक्कीच शेवटच्या ओव्हर पर्यंत मात्र हा सामना जाईल. चला टीम मीटिंग नको या. टीम मीटिंग वरनं पूर्णपणे बंधन असेल यावरती लक्ष असू द्या. समीकरणचा विचार केला. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवायच्यात 19 धावा. कदाचित हा षटक निर्णायक असेल. हा षटक मात्र कमबॅकिंग षटक फेकावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार पडते. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ना. आता काय सांगायचं आहे. महेश बारदी 12 वय जरासा टकून आलाय का काय. तो असा झकांड्या देतो बेकार. चला मया
गाडी सोड गड्या. काय सांगायचं आहे तुला आता. एकानं तर दिवा लायलात मोकार मार खाईल घरी गेल्यावर. चला स्पीडअप करा बापू, गाड्या सोडा. पण आई गावदेव प्रसन्न बिंजोड 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 11,11,000 रोख रक्कम पारदर्शिक. 11 बोकुड 11 बकऱ्या दिल्या जातील. चला गाड्या सोडा बापू, गाड्या सोडा, नंतर तुमचे उपटी घालायला लागतील 2-3. चला आजी रात झाली ना का तुम्ही मिळत आमच्या हातात. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. ओहो खोलात टाकला होता, खुरपून खुरपून मारला खुरप्या शॉट. आता धाव गड्या मिलका भाग. आज तेरी इज्जत का सवाल है बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना. चौकार. त्या पोरीना परवडल्या गड्या. मोक कमी पण धोकं जास्त देत्या गड्या. दारू काय एकदा पेली ना धनझणीत. काय सांगायचं आहे. म्हणजे जेवढी जेवढी पोरं आहेत ना तेवढे पोरांना माझी एकच सूचना आहे, तुम्ही तकट पोरींचे मग नका लागू. चला बापू उशीर करू नका आपण, नाही तर आपला पगार दिला जाणार नाही का, यावरती लक्ष असू द्या. चला कोणी निंदा कोणी वंदा ना, समालोचक आमचा धंदा. आता गड्या काय सांगायचं आहे. याचीकडे हाईट कमी पडली हो का, याला मानाला आणि पायाला धरून टाणायला लागेल. पहिला चेंडू डॉट फेकलाय. पहिला चेंडू खोला टाकला होता, खोदून टाकला. त्यानंतर चौकाराला चौकारानंतर टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल पाहतो 21 आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला अजूनही मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू आणि 16 मध्ये बनवायच्यात 15 धावा. शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल का हा सामना. नको मारू गड्या, अजिबात मारू नको बोलालो. त्याला जुलाब लागलात कारण त्याला परत दवाखान्यात न्यायला लागतील. काय सांगायचं गड्या, बेकार. डॉट चेंडूची सांगता 80. मी तर म्हणेन ना कमबॅकिंग गोलंदाजी फेकावा लागेल. पहिल्या सुरुवातीला 17 जरूर खर्च केल्यात. आता समीकरण का दोन्ही संघाच्या माध्यमातून हा सामना हा बॅलन्स पाहतो आपण. 15 मध्ये बनवायच्यात 15. नको नको तकट नको मारू गड्या, अजिबात मारू नको. काय सांगायचं आहे, बेकार. आता यो बोललं गडी लाईन हिव आलाय हो का. काय सांगायचं आहे, याला नाही की पोरीना मेसेज गेला वया इंस्टावर. लाईन हिव आलाय गड्या मोकार. काय सांगायचं, यो जेवून ना आला का गड्या. 2 बॉल हुकलाय. काय सांगायचं, 2 बॉल खाला गड्याने. झाला तिसरा खाला म्हणजे कार्यक्रम गड्या फिट. काय सांगायचं आहे, कार्यक्रमाने बॉलरही फिट झालाय गड्या. काय मोकार हेर हेर. काय सांगायचं याला ना काय ना, हा बेकार. चला बापू गाड्या सोडा लगे, टीम मीटिंग नको या बापू. गाड्या सोडा पटापट, गाड्या सोडा बापू आपण. चला मथुर त्याच्या विरोधात बकासूर. 13 मध्ये बनवायच्यात 15. हो मोकार मोकार कुत्याला गड्याला. धाव मिल्का भाग तेरी इज्जत का सवाल. बा 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 बा. काय सांगायचं गड्या, टांगा पलटी घोडा फरार. घोडा कुठं ना टांगा कुठं, बेकार. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा पाहतो आपण, जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. कमबॅकिंग षटक फेकला या गोलंदाजाने. आता समीकरणचा विचार केला 12 मध्ये बनवायच्या 13 म्हणजे म्हटलं जातं ना 3 तारा पावणे 12, 3 तारा पावणे 12 आणि फटाफट फटाफट चहा ठेव पोरा. म्हणजे चहा कोण ठेवला अभि. आता वाजलेत मात्र पाहताय घडेला. अरे ड्रिंक ट्रॉली. काय सांगा, हे दमला घडी. जा जा गड्या हो, ते हिऱ्यांना पाणी न्या. म्हटलं जातं ना 12 ग आता 12 ग वाजवीन तुझे मी 12. न कमरत वाकवीन तारा तुला मी कमरत वाकवीन तारा. गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली. गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली. फिर जीजाजी एक दिन अचानक बोली कि चलो जीजाजी खेलते हैं होली. चलो जीजाजी खेलते हैं होली. फिर मैंने भी अपनी पिचकारी निकाली. लाल कर दी साड़ी हो गई गिली गिली. चला आता 12 ग आता 12 ग
वाजवीन तुझे मी बारा, अशी कंबरेत वाकवीन तारा, तुला मी कंबरेत वाकवीन तारा. चला बापू गाड्या सोडा, नाही तर आमच्या किडनॅप फिरवायच्या, आयोजकांच्या किडनॅप फिरवायच्या, सगळ्यात म्हणजे कॅमेरावाल्यांच्या किडनॅप येईल. काय सांगायचं आहे, हे कॅमेरावाला आहेत ना ते लय व्हायरल करताय गड्याहो, कारण त्यांचा मेन रोल आहे याच्यात, मेन रोल आहे गड्याहो. काय सांगायचं आहे. हा ऋतेश आलाय घरी. ऋतेश सांभाळ गड्या. पहिल्यानं तर 17 केल्यात, दुसऱ्यानं तर 6, आता तुझी कसरत आहे गड्याहो. 12 मध्ये बनवायच्या 13 धाबा. 13 धाबा बनवेल का हा प्रश्न पडलाय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज पाहतो आपण, प्रवीण आणि त्याच्या परेश आणि त्याच्या सोबतीला भालचंद्र, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. गोलंदाज सज्ज झालाय, राईट आर्म और द विकेट. हो हो उडाया उडाया भाई. काय सांगायचं आहे गड्या, नको नको आता काय ना ठेला गड्या, तुला काहीच ना ठेला, अजिबात ठेला ना तुला. वन बाउन्स ओव्हर द लाईन, दमदार चौकार, A1 क्वालिटीचा. अमृत तो खेळाडू वाकलाय. काय सांगायचं आहे गड्या, बेकार. समीकरण पुन्हा एकदा चेंज झाला. 11 मध्ये बनवायच्या 9 धावा आणि या 9 धावा कंपल्सरी बनवायच्या. टोटल पाहताय 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 11-9 चा समीकरण. पुन्हा एकदा उडा उडाया जाएगा तारा मंडल में. ओहो बिग हिट, माइट हिट, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सांगायचं गड्या, आता प्रेमात पडलाय बॅटर आणि बॅटर कडलाय बॉलरचा फेस कुठून. काय सांगाय, मोकार कुठेला गड्या पुन्हा एकदा. फक्त 3 धाबेची गरज आहे. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न नसेल आणि रिक्स मितमिनन घेतली जाणार नाहीये. सामना खुला केलाय 2 चेंडू मध्ये. समीकरणचा विचार केला 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे फक्त 2 धाबा. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये. आता काय सांगायचं आहे, आता बॉल मग्या, बॉल पुढं आणि रन माग, म्हणजे अशी तऱ्हा झाले. बैलगाडी मोर आणि त्याचे मग घोडा. बेकार. फक्त 2 धाबीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी सामना पाहतोय, खुला केलाय फलंदाजाने. 2 मोठे फटके पाहिले. हो हो बा 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 बा. काय सांगायचं गड्या, रिवर्सचा वापर केलाय. आता पंचांचा आहे काहीतरी सांगतो गड्या. संभाल गड्या, ना तर चुकीच्या जागेवर लागला ना तर कार्यक्रम व्हायचा. वाकडा घरात फिरला तर काय सांगायचं. एकच धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला. 1 धाबीची अजूनही गरज आहे. टोटल 5 आहे, 35 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 1 धाबीची गरज. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना बाई, जोपर्यंत शेवटचा शेंडू आणि शेवटची धाव बनत नाहीये तोपर्यंत कोणी जिंकत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चला उमेश आयोजक, आपण कुठे असेल तर आपण या. पहा आमचे जवळचे मित्र नरेश यांचा आगमन झालाय. नरेश, आणि जेव्हा जेव्हा धामोला संघ असतो ना तेव्हा मात्र पाठी राखायच्या. दोन धाबीची अजूनही गरज असेल. क्षमा असावी. काय सांगायचं आहे गड्या, आता आम्ही बावरलो का काय. आम्हाला एक जराशी 90 टाकून यायला लागेल, मग आम्ही फाईंटी करून. 8 चेंडू आणि बनवायच्या 2 धाबा. हो बाबा बाबा, मी काय सांगायचं आता. मोकार स्टेप आउट झाला होता, त्यानंतर थोडीशी लाईन मिस केली. गोलंदाजाने थोडासा बॉल वरती फिंगर रोल केले, त्यानंतर थोडासा आतल्या झेजीने चेंडू वलन घेतला. चेंडूने डॉट चेंडूची संख्या. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 7 चेंडू, 7 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धाबा. समीकरण पाहतो आपण. आणि जोपर्यंत शेवटची धाव बनत नाहीये तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये काय होऊ शकतो. हो हो क्रॉसेस बॅट केलाय, चांगली आहे. चांगला फटका पाहतोय, गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आलाय, चांगला क्षेत्ररक्षण पाहतो आपण. आणि खराब फेकी पाहतो आपण. झाला. आता काय सांगायचं आहे गड्या, कार्यक्रम 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक. आणि सामना जिंकला या ठिकाणी पाहतो. दमदार विजय पाहतो आपण.